नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे माझ्या एका अद्भुत प्रवासावर. राजगड दुचाकी ट्रिप आणि ट्रेकिंगचा अनुभव. हा व्लॉग तुम्हाला राजगडाच्या निसर्ग सौंदर्याचा आणि ऐतिहासिक वारशाचा आस्वाद घेण्यासाठी प्रेरणा देईल. चला तर मग. 'ची सुरुवात केली सकाळी 7:30 वाजता. माझ्या बाईकची तयारी आधीच केली होती. पाण्याची बॉटल, खाण्यासाठी थोडं सामान, ट्रेकिंग शूज आणि इतर आवश्यक सामान घेऊन निघालो. गुगल मॅप्सच्या मदतीने राजगडाच्या दिशेने प्रवास सुरू केला. प्रवासादरम्यान वाटेत सुंदर रस्ते, डोंगर रांगा आणि निसर्गाचं मनमोहक सौंदर्य अनुभवायला मिळालं. गार वारा आणि हिरवळीतून जाणारा हा रस्ता, हा प्रवास अविस्मरणीय होता. पायथ्याला पोहोचल्यानंतर बाईक पार्किंगसाठी पार्किंग तळ उपलब्ध आहे. इथे 20 रुपये शुल्क भरून मी माझी बाईक सुरक्षितपणे पार्क केली. चार चाकी वाहनांसाठी सुद्धा येथे वाहनतळ उपलब्ध आहे. गडाचा ट्रेक सुरू करण्यापूर्वी वन विभागाकडून प्रत्येकी 5 असे 10 रुपये प्रवेश शुल्क आकारले गेले. हे शुल्क गडाच्या देखभालीसाठी वापरले जाते आणि तो एक चांगला उपक्रम आहे. बाईक पार्क केल्यानंतर ट्रेक सुरू झाला. सुरुवातीचा टप्पा सोपा होता. जसा गड चढायलाच लागलो तसे रस्ते खडकाळ आणि रोमांचक झाले. वाटेत पक्ष्यांचा किलबिलाट आणि निसर्गाच्या गोड आवाजांनी प्रवास अधिकच सुंदर केला. काही ठिकाणी फोटो थांबून घेतले आणि ट्रेकिंगचा आनंद घेतला.
गड सर करताना दमछाक झाली, म्हणून आम्ही थोडे रेस्ट घेत घेत पुढे गेलो. गड सर करताना होणारी दमछाक पाहून आपले शिवाजी महाराजांचे मावळे या गडांवर लढण्यासाठी कसे जात असतील, त्यांच्या जिद्द आणि शौर्याची आठवण येऊन मनाला उभारी मिळत होती. थोडं वरती गेल्यानंतर मला एक आजोबा दिसले, जे शिवरायांचे एक सुंदर गीत गात होते. त्या आवाजात एक वेगळी जादू होती, जणू इतिहासाचा जिवंत साक्षात्कार घडत होता. तो क्षण जणू भावूक आणि प्रेरणादायी होता. आले तानाजी मामा शेलार आसा शिवाजीला सोबेन सरदार जुवाळा जुजुऱ्या जुजू पाचव्या दिवशी पाचावी केली धन्यची दाबाई धावून आली जय प्रतिभा राजाला दिली जुवाळा जुजुऱ्या जुजू सहाव्या दिवशी काने मोत्याच्या माळा कंद केसरी कंपाळी टिळा जुवाळा जुजुऱ्या जुजू सातव्या दिवशी सातवी करा जिजाबाईच्या पोटी झालामला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा तुरा जुवाळा जुजुऱ्या जुजू आठव्या दिवशी आनंद मोठा झाले सैनापती तानाजी उठा हाती तलवार फिरवी तो पाटा जुवाळा जुजुऱ्या जुजू नवव्या दिवशी नवरात्र हिरा जैशा गुंपिल्या मोत्यानी तारा त्याच्या सुरपाचा परकाचा सारा जुवाळा जुजुऱ्या जुजू. गडावर पोचलो तेव्हा तिथला नजारा पाहून मी थक्क झालो. इतिहासाने नटलेला हा गड शिवाजी महाराजांच्या काळातील अनेक कथा सांगतो. बाले किल्ला, सुवेळा माची आणि इतर भाग पाहताना खूप समाधान वाटलं. गडावर पोचल्यावर सर्वप्रथम भेट दिली रामेश्वर मंदिराला. या मंदिरात शिवलिंग आहे आणि ते गडावरील एक प्रमुख धार्मिक स्थळ आहे. गडाच्या पद्मावती माचीवर असलेलं पद्मावती मंदिरही खूप सुंदर आणि ऐतिहासिक आहे. या ठिकाणी गडावरील मावळे देवीची पूजा करत असत. हा जो समोर दिसतोय तो गडाचा बालेकिल्ला. राजगडावरची आणखी एक विशेष आणि सुंदर माची म्हणजे सुवेळा माची. ही माची गडाच्या पूर्व बाजूला आहे आणि तिची रचना गडाच्या सामरिक मजबूतीचं उत्कृष्ट उदाहरण आहे.
माचीवरून डोंगर रांगा आणि दूरवरचा निसर्गरम्य नजारा पाहायला मिळतो. इथे असलेलं नेड म्हणजेच नैसर्गिक खिडकीसारखा एक मोठा भुंगा हे प्रमुख आकर्षण आहे. हे नेड प्राचीन काळात गडाच्या रक्षणासाठी आणि टेहाळणीसाठी उपयोगात आणलं जाईल. सुवेळा माचीच्या शांततेत बसून इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत मिलाप अनुभवायला मिळतो. राजगडावर आल्यानंतर ही माची नक्की पहा. गडावर फिरताना एक महत्त्वाचा भाग म्हणजे संजीवनी माची. ही माची राजगडाच्या रक्षणाची आणि सामरिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची होती. संजीवनी माचीची रचना पाहिली की शिवाजी महाराजांच्या रणनीती आणि दूरदृष्टीची जाणीव होते. थोडा वेळ गडावर फिरून बसून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. परत येताना सुंदर नजारा पाहिला. तो क्षण खूप सुंदर आणि अविस्मरणीय होता. राजगड हा केवळ इतिहासाचं प्रतीक नाही तर निसर्गप्रेमींसाठी आणि ट्रेकर्ससाठी एक उत्तम ठिकाण आहे. तुम्हाला हा आपला चॅनलवरचा पहिला व्लॉग कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुढच्या व्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत सुरक्षित राहा आणि फिरत राहा. धन्यवाद.